फायनली मित्रांनो आता आपण आलोय गोलकोंडा फोर्टला। बघू शकता आपल्या मागे उभा आहे भव्य दिव्य असा गोलकोंडा फोर्ट आणि आपण आपले तिकीट ऑनलाईनच बुक केलंय। तर तिकीट घेऊन आता आपण चाललोय गोलकोंडा फोर्टकडे। बघू शकता आपल्या मागे आहे एंट्री काउंटर, त्या ठिकाणी आपण तिकीट दाखवून एंट्री करणार आहे गोलकोंडा फोर्टच्या आतमध्ये। आता आपण आहोत गोलकोंडा फोर्टच्या मेन गेट समोर। बघू शकता भव्य दिव्य असा मेन गेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। कंप्लीट सुरक्षा भिंत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। बघू शकता या ठिकाणाहून आपण बाहेरच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवू शकतो, त्यासाठीच या ठिकाणी हा गॅप बनवलाय। बघू शकता या ठिकाणी छोटे छोटे ओले, त्या ठिकाणाहून गोळा बारूद टाकून आपण दुश्मनावर अटॅक करू शकतो। अशा प्रकारे काहीतरी अप्रतिम असा त्यावेळेचं बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आता वरचा सिक्युरिटी वॉलचा पोर्शन बघून आता आपण चाललोय मेन एंट्री गेटने आतमध्ये। तर चला बघूया आतमध्ये कसं आहे गोलकोंडा फोर्ट। या ठिकाणी तयार होणारा कंपन त्याद्वारे डायमंड शेपच्या आकाराद्वारे आवाज समोर डायरेक्ट त्या समोरच्या याच्यात ऐकायला जातो, त्याद्वारे इंडिकेशन कळतात समोर कोणीतरी आलं आहे म्हणून। ही डायमंड शेप ज्याद्वारे आवाजाचे कंपन तयार होऊन हा टाळीचा आवाज इतक्या दूरपर्यंत वरती ऐकायला जातो। त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर बघायला मिळते आणि जिथपर्यंत आपल्याला माहिती आहे तिथपर्यंत हे जे गोल या ठिकाणी बघायला मिळतं तुम्हाला हे। आणि हे या ठिकाणी राणींना बसण्यासाठी या ठिकाणी झोके लावले जायचे। या ठिकाणी दरबार त्यांचा भरायचा, या ठिकाणी दरबार भरायचा आणि या ठिकाणी त्यांना बसण्यासाठी झोके लावून ते मागून तो हवा येण्यासाठी त्यांना तो पोर्शन बॅक साईडने ओपन ठेवला आहे आणि या ठिकाणी त्यांचे झोके बांधले जायचे आणि या ठिकाणी सभा भरायची। बघू शकता भरपूर असे या ठिकाणी यांनी बसण्यासाठी तयार केले आणि प्रत्येकाला बघू शकता 1 2 3 4 असे झोका बांधण्यासाठी तयार केले आणि हा त्यांचा त्या काळाचा दरबार ज्या ठिकाणी बसले जायचे। खूप मोठी जागा या ठिकाणी आहे, या ठिकाणीच भरत होता त्या काळाचा दरबार। आता याला गार्डनमध्ये कन्वर्ट केलं आहे, सुंदर असं गार्डन या ठिकाणी बघू शकता। वरती हा कंप्लीट अजून फोर्ट आहे जो आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे अजून। हे काय एकदा तर आपल्याला माहिती नाही आहे, पण या ठिकाणी सेम हे बसण्यासाठी जे झोके बांधले जातात त्यासारखेच हुक्स या ठिकाणी लावले, कदाचित हे त्यासाठीच वापरलं गेलं असं। या ठिकाणून आपल्याला वरती किल्ल्याची मेन भिंत सुद्धा दिसते। आता ह्या साईडने आपण चाललोय वरती। दिल आशिकचे कामं विनंती आहे कृपया कोणत्याही ऐतिहासिक स्थळावर गेल्यावर हे असे काम करू नका, जेणेकरून त्या ऐतिहासिक वारशाचं काही नुकसान होईल किंवा त्याचे अपमान होईल। होऊ शकता आपण सध्या आहोत वरती। भव्य आणि दिव्य असा अप्रतिम असा गोलकोंडा फोर्ट, पण काळाच्या अभावात बरेचसे अवशेष जे काही ठिकाणी नष्ट झाले तरी बऱ्यापैकी आहे त्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतो, पण काही ठिकाणी भरपूर त्याची पडझड या ठिकाणी झाली। बघू शकता ही वॉल कंप्लीट नष्ट झाली आहे आणि या ठिकाणी ते समोर बघू शकता त्या ठिकाणी पडझड होऊन आता आपल्याला सगळ्या गोष्टी प्रॉपर बघायला मिळत नाही, पण बऱ्यापैकी गोष्टी आहे त्या अवस्थेत आता तरी आहे। तर आपण आहे ते बघू शकतो। सुंदर असं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे त्या अवस्थेत। काळची मस्जिद जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, ठिकाणी आपल्याला अजून एक तारामती मस्जिद बघायला मिळते, तिच्या दोन्ही बाजूनी मिनार आणि साईडने वरती जायला सुद्धा जागा आहे, पण काही कारणास्तव ते या ठिकाणी आपल्याला बंद दिसते, त्यामुळे आपण वरती जाऊ शकत नाही। जे होल आपल्याला या ठिकाणी दिसतंय ते त्या काळाचे
पाण्यासाठी वापरल्या जाण्याचं सिस्टम आहे। या ठिकाणी आपल्याला काही जुन्या काळातलं तोफसुद्धा बघायला मिळतं। मित्रांनो, सगळं करा, पण हे काका जे करतायत असे कामं कोणत्याच गड किल्ल्यावर करू नका, कारण एक ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी आहे, तिचा अपमान आपल्याकडून झाला नाही पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे। बघू शकता हे कामं आपल्याला कधीच करायचे नाही ज्यावेळेस आपण कोणत्या ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी जाऊ त्यावेळेस। आकाराने भरपूर मोठा असलेला गोलकोंडा किल्ला, त्या काळी या किल्ल्याचं वैभव खूप मोठा असावा, कारण भरपूर गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। या ठिकाणी आतमध्ये बंद केलंय, माहिती नाही खाली काय आहे तर काही सांगू शकत नाही आपण, पण ह्या साईडला मला तरी वाटतं कोणी येत नसेल। बघू शकता या ठिकाणी खाली सुद्धा रस्ता आहे पलीकडे जाण्यासाठी, वरती पॅक केलंय। आता आपण जाणार आहे वरती, बघूया वरती काय तर। बघू शकता वरती येण्यासाठी छोटे छोटे पायऱ्या आपल्याला बघायला मिळत आहे। नाल्यावरती बघू शकता या ठिकाणं सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतो। छोट्या छोट्या रूम्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। मित्रांनो, सध्या आपण ज्या ठिकाणी उभा आहे बघू शकता आपल्या या साईडला कम्प्लीट असा एरिया आहे, आणि या ठिकाणाहून जे आपल्याला खाली दिसतंय त्या ठिकाणी राजाचे सैनिक आणि बाकी मंत्री लोक बसायचे, आणि या ठिकाणाहून वरतून इथून सभा भरायची। खाली या ठिकाणाहून एकदम योग्यरित्या राजाला कोणताही खटला खालून त्या व्यक्तीद्वारे सांगितला जायचा, आणि राजा त्याचं सोल्युशन या ठिकाणाहून सांगायचा। हे जे साईडला बघता या ठिकाणी कंप्लीट राजाचे मंत्री असायचे। या ठिकाणी राजा, या साईडला इकडून राणीला बसण्यासाठी सुद्धा जागा आहे। मित्रांनो, सध्या आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते कंप्लीट राणीमहल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। त्या काळी हे वरतून सगळं कव्हर असावं, सध्या पडझड झाल्यामुळे आता आपल्याला या आहे त्या अवस्थेत बघायला मिळते। बघू शकता या ठिकाणी बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे। किल्ल्यावर भरपूर ठिकाणी त्या काळची ड्रेनेज सिस्टीम बघायला मिळेल। बघू शकता हे अशाच पाईप तयार केले, आणि याद्वारे कंप्लीट किल्ल्यामध्ये पाणी सप्लाय केलं जायचं। हे आपल्याला किल्ल्याच्या प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल। या ठिकाणी सुद्धा तो पाईप आपल्याला बघायला मिळतं। हे राणीमहल, आणि राणीमहलच्या समोरच हा एक प्लेन पोर्शन असं या ठिकाणी तयार केलं आहे। कदाचित त्या काळी त्यांना बसण्यासाठी किंवा फिरण्यासाठी हा तयार केलेला असं। या किल्ल्याची अवस्था खूप खराब आपल्याला बघायला मिळते। खूप कमी प्रमाणात यांनी या ठिकाणी संवर्धन केले, त्यामुळे एका बाजूला तरी आपल्याला काही प्रमाणात चांगलं बघायला मिळते, पण या साईडला बघू शकता सगळ्या झाडझुडपे या ठिकाणी आले। ज्या प्रकारचे डायमंड कट्स आपण मेन एंट्री गेटच्या समोर बघितले ते सेम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। या ठिकाणाहून कदाचित साईन दिले जात असं त्या समोरच्या साईडला खाली कोणीतरी आलंय म्हणून। किती मोठा मोकळा स्पेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। हे डायमंड कट्स आपल्याला मित्रांनो या किल्ल्यात भरपूर ठिकाणी बघायला मिळतील, कारण हे मेन साईनबोर्ड म्हणून यूज केले जायचे। बघू शकता त्या साईडला सुद्धा आणि त्या साईडला सुद्धा सेम। थोड्या वेळ आधी आपण जे बघितलं समोर त्या ठिकाणी राजा आणि राणी बसायचे, आणि या ठिकाणी भरला जायचा दरबार। कदाचित या साईडला मंत्री आणि बाकीचे लोक असावेत, आणि या ठिकाणी ज्या कोणाची जी काही तक्रार आहे या ठिकाणी उभं राहून वरती राजाला सांगितली जात असावी, आणि वरतून राजा त्या तक्रारीचं मग निवारण करतील। त्या साईडला आपल्याला काही स्ट्रक्चर बघायला मिळतं, पण एंट्री बंद आहे या ठिकाणी।
त्या साईडला आपल्याला आणखी एक दरबार हॉल बघायला मिळतो, पण तो सध्या बंद आहे कारण त्यांनी बंद करून ठेवला आहे. अप्रतिम असं किल्ले, ह्या किल्ल्याचं वैभव आपल्याला बघायला मिळते आज. या ठिकाणी आपल्याला एक कुंडासारखं काहीतरी स्ट्रक्चर बघायला मिळत आहे. त्या साईडने स्टिअर सुद्धा आहे, तुम्ही खाली जाऊ शकता. तो दरवाजा आहे, ती दिदी त्या ठिकाणी आली बघू शकता. आणि ही किल्ल्याची संरक्षण भिंत. फायनली मित्रांनो, किल्ल्याच्या खालच्या बाजूने असणारा कम्प्लीट पोर्शन आपण कव्हर केला. मोठा किल्ला आहे ठिकाणी खालच्या बाजूने, खालचा सगळा पोर्शन कव्हर करून आता आपण निघालोय वरच्या बाजूने. तर बघूया वरती अजून आपल्याला कोणत्याही काय वस्तू बघायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आपल्या हनुमानजीची एक छोटीशी मूर्ती. आपण चाललो आता वरती, आणि वरती काय प्रमाणात आपल्याला वास्तू जरा योग्य कंडिशनमध्ये बघायला मिळत आहे. किल्ल्याचा एरिया किती वास्ट आहे. ती संरक्षण भिंत आपल्याला त्या ठिकाणाहून अशी कंप्लीट या ठिकाणी बघायला मिळते. खूप दूरपर्यंत या किल्ल्याची संरक्षण भिंत आहे मेन. त्यानंतर आपल्याला आतमध्ये 2 ते 3 संरक्षण भिंत बघायला मिळत आहे. ही वरती संरक्षण भिंत. या दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर आपण जाऊ मुख्य किल्ल्यापर्यंत. या ठिकाणी मित्रांनो, जरी हा किल्ला निजामांच्या ताब्यात असला तरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते जगदंबा मंदिर. कारण त्या काळच्या निजाम राजांनी एका हिंदू राणीशी लग्न केलं होतं, आणि त्या राणीला पूजा करण्यासाठीच या ठिकाणी एक जगदंबा टेम्पल बांधण्यात आलं होतं. बघू शकता हे या ठिकाणी असलेलं जगदंबा टेम्पल. मंदिराच्या सराउंडिंगला अशी पेंटिंग आपल्याला बघायला मिळते. बघू शकता यावरती खूप मोठे असे दगड लावले. या ठिकाणी रस्ता ब्लॉक केला आहे. सेम आपल्याला बघायला मिळते मंदिराच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा अप्रतिम अशी पेंटिंग या ठिकाणी केली आहे. या ठिकाणी आपल्याला श्री महाकालीचं सुद्धा एक मंदिर बघायला मिळत आहे, होऊ शकते. दरबार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. हा राज दरबार समोरील हा मोकळा स्पेस. या ठिकाणी बाकीचे लोक बसायचे. वरती हा राजांना बसण्यासाठी जागा. 2 मंजिली दरबार आहे आणि आता आपण सीडीद्वारे एक वरती चाललो आहे. सध्या आपण आहोत किल्ल्याच्या टॉपला. बघू शकता बॅक साईडला आहे 2 मंजिल दरबार आपल्याला बघायला मिळते. आणि सध्या आपण जिथं उभा आहे त्याच्या खाली 2 मंजिल आणि सुद्धा दरबार आहेत. या ठिकाणी कदाचित त्यावेळेची राहण्याची व्यवस्था असावी. बघू शकता आपल्याला भरपूर गर्दी याच संडे असल्यामुळे या ठिकाणी बघू शकता आपल्याला बघायला मिळतं. 2 भले मोठे दगड या ठिकाणी आपण बघू शकतो. खूप मोठ्या मोठ्या दगडांचा वापर या ठिकाणी किल्ला बांधताना केलेला आपल्याला दिसतं. सध्या आपण उभा आहोत गोलकोंडा फोर्टच्या टॉपला. किल्ल्याच्या टॉपवरून आपण सगळा पोर्शन बघू शकतो. या ठिकाणी किल्ल्याची कम्प्लीट संरक्षण आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी आपल्याला साईडला सगळा किल्ला या ठिकाणी बघू शकता. वरून खूप मोठा किल्ला आपल्याला या ठिकाणी दिसतो. बघू शकता कंप्लीट किल्ला आपल्याला दिसतो या ठिकाणी. सध्या आपण आहोत संत रामदास महाराज, ज्यांना या ठिकाणी कैद करून ठेवलं होतं त्या जेलमध्ये. पण हे संत रामदास महाराज आपल्या महाराष्ट्रातले नसून तेलंगणातही एक वेगळे संत रामदास महाराज होऊन गेले. त्यांना त्या काळच्या निजाम राजांनी या प्रिझनमध्ये कैद करून ठेवलं होतं. बघू शकते या ठिकाणी मंदिरसुद्धा आहे. हिची जेल आता आपण आपल्या मागं बघतोय. आधी हे जेल नव्हतं. त्या काळी याला धान्य ठेवण्यासाठी वापरलं जायचं. पण त्या काळी निजामांच्या काळात जे संत रामदास महाराज होते
ते निजामांचा जो काही खजाना होते त्या खजिन्याची देखरेख करत, किती खजिना आला काय सगळं मेंटेन करत होते. तर त्या काळी रामदास महाराजांनी निजामांना एक पत्र लिहिलं होतं की मी आपल्या खजिन्यातील काही पैसा हा मंदिर बांधण्यासाठी वापरतोय. आणि असं पत्र त्यांनी एका दूतद्वारे राजाला सुद्धा पाठवलं होतं. पण त्या दूतने ते पत्र राजापर्यंत पोहोचवलंच नाही. पण तोपर्यंत रामदास महाराजांनी खजिन्यातील काही पैसा मंदिरासाठी वापरला होता. आणि जेव्हा ही गोष्ट राजाला कळाली तेव्हा राजाने रामदास महाराजांना हे जे कोठार आहे हे कोठार रिकामा करून याच ठिकाणी कैद करून ठेवलं होतं. या ठिकाणी ते बघू शकता की जेल आहे आपल्या बॅक साईडला. या ठिकाणीच रामदास महाराजांसाठी आतमध्ये एक हनुमानांची मूर्ती आणि श्रीरामांची मूर्ती सुद्धा आहे, ज्या ठिकाणी ते पूजा करत होते. तर असं हे रामदास महाराजांचं जेल, या ठिकाणी त्यांनी शिक्षा भोगली. ठिकाणी आपल्याला एक तलाव सुद्धा बघायला मिळतोय. खूप घाण पाणी सध्या यात आहे. त्या साईडने खाली जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा या ठिकाणी. कदाचित त्या काळात त्याला पिण्याच्या पाण्यासाठी याचा वापर केला जात असावा. आपल्याला बघायला मिळतं अजून एक पाण्याचा तलाव. सेम पाण्याचे तेच हाल या ठिकाणी. एकदम घाण पाणी या ठिकाणी सुद्धा. याचा वापर कदाचित त्या काळी वापरण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असा. या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला एक लोखंडाचा भला मोठा आकाराचा एक स्पिअर बॉक्स, जो की त्या काळी वापरला जायचा सैनिकांना भरती करून घेण्यासाठी. जो कोणी एका हाताने हा उचलेल त्याला त्या काळी सैन्यात भरती केलं जायचं. कमीत कमी 240 किलोचा हा लोखंडी बॉक्स या ठिकाणी आहे आपल्या माहितीनुसार. सध्याच्या काळात हा दोन्ही हाताने उचलणं मुश्किल. हो, या भाऊनी उचलला या ठिकाणी. मित्रांनो, तो लोखंडी बॉक्स उचलण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला. तो आपल्याकडून हल्ला, पण पूर्णपणे काय उचलला नाही. जर नेक्स्ट टाइम कधी संधी भेटली तर नक्की येऊ आणि तो लोखंडी बॉक्स आपण उचलू. गोलकोंडा किल्ल्यावर या ठिकाणी पाऊस सुरू झालाय आणि आता आपण घेणार आहे पावसाचा आनंद. वाजत राहतय ग दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. तू वयत आली फुलागत समार्केट आलंय तुला ग माझ्या काळजामध्ये कोरिलय. सो फायनली मित्रांनो, अशा प्रकारे आपण कंप्लीट गोलकोंडा फोर्ट एक्सप्लोर केला आहे. आतमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण बघितलं. कशा प्रकारे आतमध्ये काय आहे, सगळ्या तोफा, आतमध्ये असणारं स्ट्रक्चर सगळं आपण बघून झालंय. तर भेटू एकदा पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत.